Let's start the beautiful game of cricket. Welcome guys, the Great Maratha Trophy 2022. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. स्वरा 11 ठिवरी आणि बी स्पोर्ट्स सावरे एंबूर आपला एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. जबरदस्त सह टेलिकास्ट द सिनेमॅटिक पिक्चर तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांच्यावर देखील सर्व व्ह्यूअर्सला गुड मॉर्निंग. सावरे हा संघ या परिसरामध्ये आपलं नशीब आजमावित आहे आणि खरंच आजमावीला हवं, कारण जेव्हा आपण वेगळ्या परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी जातो तर त्या ठिकाणचे खेळाडू कसे खेळत आहेत, त्या ठिकाणची मैदानं कशी आहेत आणि त्या ठिकाणी खेळल्यानंतर नवनवीन स्ट्रॅटेजीज शिकण्यासाठी मिळतात. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कालच्या दिवसात बरवडपाडा या संघाने देखील चांगला खेळ केला आणि खरं तर मला त्यांची फलंदाजी खूप जास्त आवडली, कारण टेक्निकल स्ट्रोक्स त्यांचे खूप लाजवाब होते आणि त्याचमुळे खरं तर त्यांचा खेळ मला बऱ्यापैकी आवडलेला आहे. आणि तसंच प्रत्येकाने करायला हवं. जेव्हा आपण टेनिस क्रिकेटमध्ये खेळतो तर पुस्तकी फटके देखील तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे, कारण आताच्या घडीला पाहिलं तर आपण खूप जास्त ॲडव्हान्स झालेले आहोत. शफल क्रिकेट जास्त प्रमाणात खेळलं जाते, पण पुस्तकी फटक्यांना विसरून चालणार नाही. आणि ते काल बरवडपाडा टीमकडून बऱ्यापैकी खेळताना पाहायला मिळाले. काल पांजू स्पोर्ट्स पांजूने शानदार प्रदर्शन केलेलं आहे आणि हा इतिहास त्यांनी रचलेला आहे की हे मैदान त्यांच्यासाठी भाग्यशाली आहे. गेल्या वर्षी देखील आरके ट्रॉफी वर त्यांनी नाव कोरलं होतं आणि या वर्षी देखील द ग्रेट मराठा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी पांजू स्पोर्ट्स पांजू संघ तयार झालेले आहेत. खरं तर एक कॉम्पिटिशन लेवल हाय झाले आहे. 6 संघ शेवटच्या दिवशी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. ती नॉकआउट स्टेज असेल. आता तुम्हाला एकदा हरलात तरी सुद्धा पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, पण शेवटच्या दिवशी नॉकआउट स्टेज आणि शनिवारी 6 संघांदरम्यान आम्ही लॉट्स टाकणार आहोत आणि त्या अन्वये तुम्हाला कळवण्यात येईल की तुम्हाला कितवा सामना कोणाशी खेळायचा आहे. ते देखील उत्तर गुलदस्त्यामध्ये असेल शेवटच्या दिवसापर्यंत. तर आम्ही सर्व स्पॉन्सरची नावं तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत. प्रवीणजी भगत आपण आलात का? तिकडे नाही, ती जागा तिकडे नाही आहे, तुमची जागा इकडे आहे. ज्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, प्लीज या. थोड्या वेळासाठी इकडे बसा, मग परत या. तुम्ही प्लीज या व्यासपीठावर. प्रवीणजी भगत ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हा आपला संघ आहे, असं संघ, पण तुम्ही या स्टेजवर. हा तुम्ही त्यासाठी लकी आहात का? ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी चेअर करू शकता तुमच्या संघाला. सामना संपल्यानंतर तुम्ही व्यासपीठावर यायचे. धन्यवाद. पूर्ण दिवसभर आम्हाला आज प्रवीणजी भगत याच मैदानात दिसतील, नो डाऊट. थँक्यू फॉर सपोर्टिंग. चला मॅच ऑन करायची आहे. सावरे एंबूर 2 बॅटर पाठवून द्या लगेच. बघा वेळ खेळ महत्वाचा. मी या अगोदर तरी सांगितलं. बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर आपला एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या खेळाडूंची अचूक नावं सांगण्यासाठी आणि तसेच स्कोर चेक करण्यासाठी. तर बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूरमध्ये खेळणार आहे मयूर पाटील, उमेश पाटील, रोहित गोवारी, अनिकेत हरवटे, राजन गोवारी, सूरज हरवटे, मयूर अबेरकर, हरीश परदेशी, सूरज राय, निमेश भुटकर, पिंटू जनथे आणि त्यानंतर खेळणार आहे बाल्ट पवार. मयूर पटेल कॅप्टन आहे. मयूर पटेलचा खेळ आपण पाहिलाय, जबरदस्त खेळाडू आहे, पण आज तसा खेळ झाला पाहिजे. तर लेट्स सी. ऑल द बेस्ट बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर. स्वरा 11 टिवरीमध्ये खेळणार आहेत प्रताप भोईर, प्रकाश पाटील, प्रसाद भूते, नितेश भोईर, भूमित भोईर, सूरज खिणी, श्याम पाटील, वीरेंद्र यादव, कल्पेश म्हात्रे, रवींद्र ठक्कर, जितू पाटील, दिनेश यादव, सँडी यादव, रोशन भोईर आणि स्वप्नील चौधरी. कॅप्टन आहेत प्रताप भोईर. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. 6 षटकांचा क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात करायचे आहेत. दुसऱ्या षटकात 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला तैनात करायचे आहेत. जर दोन्ही संघाचे स्कोर्स लेवल झाले तर विकेटच्या आधारावर निर्णय देण्यात येईल आणि विकेट सुद्धा समसमान असतील तर ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे त्या संघाला विजेता घोषित करण्यात येणार आहे. हे काही मूलभूत नियम आहेत. ते मूलभूत नियम आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. सकाळचं सत्र उष्णतेचा प्रभाव हळूहळू वाढणार आहे आणि त्याचमुळे सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात खेळण्याची थोडी मजा जास्त येते, पण दुपारच्या सत्रात मात्र उष्णता खूप जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवेल. त्यामुळे वारंवार आम्ही विनंती करतो पाण्याची व्यवस्था पूर्ण मैदानात प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये प्रत्येक पॅव्हेलियन बॉक्समध्ये केलेली आहे. तर जास्तीत जास्त पाणी प्या आणि एन्जॉय करा या क्रिकेटच्या स्पर्धेला. तर सर्व स्पॉन्सरची नावं तुम्हापर्यंत पोहोचवते. कुमार रणजित किणी, आरके एंटरप्राइजेसच्या वतीने आम्हाला रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे.
श्रीयुत नंदकुमार भोईर आणि श्रीयुत नितीन पाटील यांच्या वतीने सर्व ट्रॉफीज, श्रीयुत चेतन केदारनाथ पाटील प्रोप्रायटर केदारनाथ एंटरप्राइजेस यांच्या वतीने सर्व सन्मान चिन्ह, मिस्टर कलीम शेख गोल्डन होम डेव्हलपर्स यांच्या वतीने मोटरसायकल, श्रीयुत विष्णू लोटेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा यांच्या वतीने LCD TV, श्रीयुत अभिष पोडेकर यांच्याकडून मोहनदादांच्या आधारित गाणं बनवलं गेले, श्रीयुत नितीनजी म्हात्रे आणि गोपाळ भाऊ यांच्या वतीने बॉल्सची व्यवस्था, गुप्ता सायकल स्टोर प्रोप्रायटर योगेश गुप्ता यांच्याकडून सायकल, त्यानंतर श्रीयुत प्रवीण भगत पोमण यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था, श्रीयुत भूषण पडवई आणि श्रीयुत मिथुन पाटील यांच्या वतीने सामनावीरचे ट्रॉफीज आणि फ्रूट बास्केट, मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने सामनावीरसाठी घड्याळ आणि गॉगल्स, नंदकुमार भुईर यांच्या वतीने कलिंगडाची व्यवस्था, तसेच नितीन पाटील यांच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स, विजय शेठ गोविंद पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 25,000ची देणगी, श्रीयुत गणेश भगत व श्रीयुत विनोद पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 20,000 रुपयाची देणगी आणि कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्सच्या वतीने मालिकावीर आणि बेस बॅटरसाठी बॅट्स. धन्यवाद. प्रत्येक स्पॉन्सरचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला ड्रॉप केले, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बॉल परतेल मयूर पाटील, मोठा धक्का बीबी स्पोर्ट्स सावरे एंबुर्ला. थँक्यू. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये थोडा वेळ घेणं खूप गरजेचं असते, कारण मैदान वेगळं, संघ वेगळा आणि त्यानंतर मात्र आपण आपल्या परिसराच्या बाहेर जाताना कुठेतरी आपण तडजोड करणं गरजेचे आहे. तुमचा जो पवित्र आहे, तुमचा जो स्वाभाविक खेळ आहे, त्या स्वाभाविक खेळाला थोडंसं बाजूला ठेवून तुम्हाला अनुकूलन करावं लागते. या ठिकाणी अनुकूलित झाला नाही. मयूर पाटील पहिल्याच बॉलवर प्रतापच्या त्याला मोठा फटका खेळण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा त्याने दर्शवली आणि त्यानंतर मात्र रिझल्ट आला आहे की त्याला परतावं लागते. जलचीच्या स्वरूपात तो बाद होतोय. त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केलेली आहे प्रकाश पाटील. प्रतापने दर्जेदार बॉल हाताळला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्लाइटली आउट कटर, पण चांगल्या दर्जाचा स्ट्रोक खेळता आला नाही आहे फलंदाज मयूर पाटील. आणि नवीन फलंदाज रोहित गोवारी तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल मयूर आंबेकर. फुलरींचा बॉल होता, हलक्याने ड्राईव्ह केले, बॉल जाईल वाईडिश मिड ऑफला. त्या ठिकाणी थोडासा फंबल जरूर झालाय. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाची बाब असते जेव्हा तुम्ही एका संघात खेळत असता, आणि एका संघात खेळताना जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धेत भाग घेता तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच क्वालिटी दर्जाचं असायला हवं. या ठिकाणी मात्र एक सहज सोपा अटेम्प्ट होता, तो मात्र पूर्ण करता आला नाही. या एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी झालेले 2 फलंदाज. धावसंख्या 2 झाली आहे बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूरची. उलट दिशेने खेळण्याचा पवित्र सक्सेसफुल बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. निर्भीडपणे हा फटका एक्झिक्यूट केलेला आहे आणि कुठलीच भीती न बाळगता, कुठलीच तमा न बाळगता मात्र या बॉलवर मी उलट दिशेने खेळून माझ्या संघासाठी धावा गोळा करीन हाच अट्टाहास पाहायला मिळाला आणि तो पूर्ण करून दाखवलेला आहे फलंदाज मयूर आंबेकरने. मयूर पाटील जरी बाद झाला तरी सुद्धा तो दबाव न घेता त्याचा स्वाभाविक खेळ त्याने कंटिन्यू केलेला आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक केल्यावर उलट दिशेने खेळताना बॉलला कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून बाहेर पाठवलेला आहे 4 धावांसाठी. आणि आता 10 फलक पोहोचतोय तो म्हणजे 6 वर. आता स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे प्रतापनं. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉल कट केले, बॉल जाईल पॉइंट आणि गलीमधून बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा ओलांडेल की काय, पण तोवर क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतोय आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं हेजिटेशन त्या ठिकाणी जरूर झालेलं आहे. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावांची वाढ आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. नऊ झाले धावसंख्या. काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. खरं तर मी हाच उल्लेख विजयजी या अगोदर केला होता की तुम्हाला पुस्तकी फटकं खेळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि एक चांगल्या दर्जाची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बॅकफुटला बॅलन्स केला, त्यानंतर बॉलचा टप्पा ओळखला आणि त्यानंतर मात्र खूप चांगली स्क्वेअर कट या ठिकाणी बॅटर मयूर आंबेकरची पाहायला मिळालेली आहे. आणि प्रताप थोडासा आता विचारत आहे की कशा पद्धतीने नक्की अडवू, कारण सुरुवातीला यश मिळालेलं आहे. मयूर पाटीलला त्याने बाद केलंय, पण त्यानंतर मयूर आंबेकरची बॅट या ठिकाणी तपलेली आहे. आणि आता रोहित गोवारी जो एक लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि उंची कमी आहे आणि कमी उंचीचे फलंदाज क्रिकेटमध्ये वेगळंच वलय निर्माण करत असतात. तर पाहूया या ठिकाणी तो डावकुरा फलंदाज रोहित गोवारी या द ग्रेट मराठा ट्रॉफीमध्ये
आपलं योगदान कशा पद्धतीने देतोय. सकाळ सत्र असल्याकारणे हवेचा झोत तितकासा जाणवत नाहीये, पण वातावरण आल्हाददायक आहे, क्रिकेटसाठी अनुरूप आहे. लेफ्ट आर्मवर द विकेट प्रताप पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर रोहित कुवारीसाठी सज्ज होते. धावसंख्या 9. लोवर फलंदाचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयास, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 षटक बॉलला स्टॉप करण्यासाठी येतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा सक्सेसफुल प्रयत्न. दुहेरी आकडा गाठतोय बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर हा संघ. धावसंख्या 11 झाले, 1 गडी बाद. चांगली स्टार्ट खरं तर दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळालेली आहे. पहिल्या बॉलवर प्रतापने आपलं अस्तित्वाची जाणीव करून दिली, पण त्यानंतर बीबी स्पोर्ट्सने मात्र चांगला खेळ, शेवट देखील चांगला केलाय प्रतापने. पहिल्या षटकात समाप्ती ते पहिल्या षटकात समाप्तीनंतर बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद, 11 धावा. आपण जाऊया प्रभूजी शेडगे यांच्याकडे. नक्कीच त्यांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. वेलकम प्रभूजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील. या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतायत खूप चांगलं वातावरण आणि या वातावरणाशी निगडीत असलेले सर्व खेळाडू संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय सकाळच्या सत्रामध्ये मोहनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आपण अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तदनंतर या ठिकाणी आपण पाहू शकतात विष्णू लोटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा, ज्यांच्या माध्यमातून LCD TV या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही मोहनदादा पाटील यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रामध्ये नितीनजी पाटील, भूषणजी पडवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. केदारनाथ पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात, नयन म्हात्रे, आणि नुकतंच मात्र बाउंड्री लाईनची जी स्वयंसेवकाची भूमिका यावेळेला पार पाडली ते सत्या यांनी मात्र सुंदर त्या ठिकाणी दर्शवलं की चौकार नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंप्लीट झालंय. मनीषजी आणि मयूर आंबेकर द ग्रेट प्लेयर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते मनोर विभागातून खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. मयूर पाटील बाद झाल्यानंतर जी जबाबदारी वाढली ना, ती मयूर आंबेकर आणि रोहित गोवारी हे 2 मॅग्निफिसंट प्लेयर आहेत. प्रताप भोईरचं पहिलं षटक सावध पवित्र घेऊन खेळलं आणि जे कॉपीबुक स्टाईलमध्ये जे फटके आहेत ते मात्र या वेळेला दर्शवले गेले. मॅग्निफिसंट स्टार्ट बाय बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. आणि या ठिकाणी खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की चांगला खेळ राहिलेला आणि सकाळी सत्रामध्ये सर्व आमची मित्रमंडळी चांगलं कार्य करतात. या आयोजनाला सक्सेसफुल करण्यासाठी मनुष्यबळ खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि द ग्रेट मराठा परिवाराचा जो मित्रांचा जमाव आहे तो खूप जास्त हवेत आहे. बॉल घाई झाले, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉन्डच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र कॅच कलेक्ट केला जाणार आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय मयूर आंबेकर. बॅक टू पॅव्हेलियन.
तुम्हाला ऑफ साईडला पाहायला मिळेल. प्रसादने सेट केलंय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता. दांडी गुल फलंदाज बाद. बॉलने तितकासा बाउन्स घेतला नाहीये आणि बॉल यष्टीवर जाऊन आदळलाय. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. तिसरा फलंदाज बाद बीबी स्पोर्ट्स एम्बूरचा. बरोबर आहे. पाश्चात्य संगीत देखील ऐकलंच पाहिजे नाही का. आणि पाश्चात्य संगीत आम्हाला ऐकायला मिळालं. HM म्युझिक आणि साऊंडच्या वतीने दर्जेदार या ठिकाणी त्यांचं देखील काम राहिलेलं आहे पहिल्या दिवसापासून. नयन मात्रे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात आणि साऊंड सिस्टीम या सर्व गोष्टीकडे ते प्रामुख्याने लक्ष घालतात. 3 फलंदाज बाद आहेत बीबी स्पोर्ट्सचे. नवीन फलंदाज अनिकेत हरवटे 5व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतील, जे आता स्ट्राईक एंडला आहेत. 2 सफलता मिळाल्यात प्रसाद भुतेला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे आणि मोस्ट प्रोबॅबली इकॉनॉमिकल तो राहतच असतो आणि आज देखील तीच इकॉनॉमिलिटी या ठिकाणी प्रसाद भुतेची पाहायला मिळाली. फक्त 6 धावा ते खर्च केलेत यावेळेस. बघा लेग स्टिकच्या बाहेर थोडीशी इम्पॅक्ट होता. त्यानंतर ऑन साईडला फक्त बॉडीला रोल करून खेळायचा प्रयास केला गेला. बॉल शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव गोळा केले. 2 षटकांची समाप्ती जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे 3 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सावरे एम्बूर बीबी स्पोर्ट्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. पाण्याचे जे बॉक्स जे दिलेले आहेत, थंड पियाची जी पेटी तुम्हाला दिलेली आहे, ते थंड पाण्याची पेटी फक्त तुमच्याच संघातला एक प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. प्रत्येक पेव्हिलियन बॉक्समध्ये आम्ही ती पेटी थंड पाण्याची दिलेली आहे. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने. बीबी स्पोर्ट्स सावरे एम्बू टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18 धावा झालेल्या आहे. थोडीशी चिंताजनक बाब ठरते, कारण गेल्या वर्षीचा जो काळ आहे तो गाजवला होता स्वरा 11 टिवरीने याच स्पर्धेच्या दरम्यान, आणि पुन्हा एकदा ते डिफेंडिंग चॅम्पियन राहिलेत आणि ते चॅम्पियनशिपचं ते पद आहे ते आपल्या नावावर करण्यासाठी पुन्हा एकदा ते तयार झालेले आहेत. त्याचमुळे हे आव्हान थोडंसं कडवं असेल बीबी स्पोर्ट्स सावरे एम्बूर टीमसाठी. पाहूया त्या आव्हानाचा सामना करताना कशा पद्धतीने खेळ करतायत. आतापर्यंत थोडासा सावधान पवित्रा घेतला गेलेला होता, पण त्या सावधानीच्या सोबतच कधी कधी अधूनमधून मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले गेले आणि त्याचमुळे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज, पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात निमेश पाटील आणि अनिकेत हरवटे. स्ट्राईकला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच अनिकेत हरवटे, जो एका धाब्यावर खेळतोय, आणि नॉन स्ट्राईकला असेल निमेश. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा प्रताप भोईर त्याचा स्पेल कंटिन्यू करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चांगला लेग ब्रेक बॉल तो हाताळत असो उजव्या त्याच्या बॅटरसाठी. पाहूया आता अशा पद्धतीने या षटकाची सुरुवात केली जाईल प्रतापकडून. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला खेळायचा प्रयास झाला, व्यवस्थित मिडलला तो बॅट बॉलला घेता आला आणि या दरम्यान थोडासा धाव घेताना तू मे पाहायला मिळाली, पण शेवटच्या क्षणाला नकार स्पष्टपणे दिलाय तो म्हणजेच फलंदाज निमेशने. धावसंख्या 3 गडी बाद 19 झालेली आहे.
पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या दोन्ही षटकांच्या पहिल्या बॉलवर विकेट्स डाऊन झाला होता बीबी स्पोर्ट्स या टीमचा, पण या तिसऱ्या षटकामध्ये थोडेसे सेफ आहेत बीबी स्पोर्ट्सचे फलंदाज. यावेळेस मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने कोण नाहीये, उलट दिशेने हवेत सूर घेऊन कॅच करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग, त्याच्या नाव. बघा आपण पाहू शकतो काय जबरदस्त क्वालिटी एफर्ट पाहायला मिळालेले आहेत. जबरदस्त क्वालिटी एफर्ट नितेश भोईर यांच्या वतीनं पाहायला मिळाले. उलट दिशेने सूर मारणं खरं तर खूप कठीण गोष्ट आहे, पण ते बॉलपर्यंत पोहोचले सुद्धा होते, पण मात्र बॉलला कॅरी करता आला नाही आहे. पण एफर्ट चांगले आहेत. 4 धावा तर मिळतील. बीबी स्पोर्ट्सला धावसंख्या 23 झाले. स्ट्रोक देखील तितकाच चांगला पाहायला मिळालेला आहे बॅटर निमेशचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलेला आहे, जास्त फोर्स दिला गेला नव्हता बॉलला. बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये येतोय, एरियल रूट येऊन, आणि खूप चांगला क्वालिटी कॅच कंप्लीट केला जातोय वीरेंद्रच्या माध्यमातून. आणि आता 4था धक्का बीबी स्पोर्ट्स टीमला. मोहनभाई पाटील एकटाच वाग, त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग, त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाग. सेल्फ अपडेशन खूप महत्त्वाचं आहे, आणि हे अपडेशन कुठेतरी कमी होतोय बीबी स्पोर्ट्स टीमच्या फलंदाजांचं. आणि मी अगोदर देखील उल्लेख केला होता की मैदान कसं आहे, प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत, त्यानुसार तुम्हाला अनुकूलित व्हावं लागेल. आणि ते अनुकूलन स्पष्टपणे कुठल्याच फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही आहे. नो डाऊट फटकेबाजी चांगली आहे, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे, पण गोलंदाज कुठल्या धर्तीचा आहे हे पाहून त्याचं माइंड रीड करून फलंदाजी करणं कधीही योग्य असते. या ठिकाणी मात्र कुठेतरी थोडी घाई झाली बीबी स्पोर्ट्स या टीमची, आणि त्याचमुळे आता आपण धावफलकावर नजर टाकली तर 4 गडी बाद 23 धावा ही धावसंख्या आहे. अजूनही अर्धा डाव बाकी आहे, उलटफेर होऊ शकतो, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 बॉल्स फेकून झालेत या षटकातले. चांगला बॉल विथ द पेस खेळायचा प्रयास झाला होता, वाईड यॉर्कर आउटस्टिकच्या हलकाच्या बाहेर पिच झाला, आणि बॉल सरळ सरळ यष्टिरक्षक श्याम पाटील यांच्या हातात विसावलेला आहे. 4था बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, 4था बॉल डॉट, असं विश्लेषण या षटकाचं प्रताप भोईर. बाप, खूप चांगलं हा स्ट्रोक सिलेक्शन होतं जरूर, पण त्या ठिकाणी थोडासा वेळ घेतला गेला, आणि त्याचमुळे बॉल आणि बॅट यांच्यात समन्वय होण्या अगोदर बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. बॉल तर लाजवाब हाताळलेला या ठिकाणी. शॉट ऑफ गुड लेंथला पिच केल्यानंतर खूप चांगला लेग ब्रेक राईट हँडेड बॅटरसाठी. फटका फसलाय, टॉपेज घेतले, बॉल जाईल पुन्हा एकदा मिड ऑफला. क्षेत्ररक्षक वीरेंद्र पुन्हा एकदा पुढे सरसावतोय आणि कॅच कॅरी करतो. आणि या डावात पाहिलं तर वीरेंद्र मात्र हायलाइटेड प्लेअर राहिलेला आहे, ज्याने आतापर्यंत 3 कॅच कॅरी केल्यात. विकेट डाऊन. थँक्यू. सन्मान्य जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तंडेल साहेब या नावाने प्रचलित आहेत. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम सर. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत एकूण 5 आणि धावसंख्या 23 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र अर्धा डाव समाप्त झालेला आहे, आणि अर्धा डाव समाप्त झाल्यानंतर 23 धावा आहेत. पहिला फलंदाज मयूर पाटील, त्यानंतर बाद झालेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच मयूर आंबेकर, त्यानंतर रोहित गोवारी, त्यानंतर बाद झालेला आहे निमेश पाटील, आणि त्यानंतर 0वर बाद झाला राजन गोवारी. तर तुम्ही कुठल्याही क्रमांकावर खेळ करण्यासाठी जा, तुम्हाला तुमचा खेळ तुमच्या संघासाठी फायद्याचा करायचा असतो. पण या ठिकाणी मात्र तसा वैयक्तिक खेळ कुणाकडून पाहायला मिळाला नाही आहे. कारण आपण पाहिलं तर मयूर 0वर बाद झाला, मयूर आंबेकर 9वर बाद झाला, रोहित 5 धावा करून बाद झाला, आणि निमेश पाटील 7 धावा करून बाद झाला, आणि राजन 0वर बाद झाला. म्हणजेच कुठल्याच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली नाही आहे. आणि त्याचमुळे संघाची धावसंख्या देखील तितकी मोठी नाही आहे जितकी असायला हवी होती या मैदानामध्ये. धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा, 5 गडी बाद. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल तर म्हणजेच प्रसाद भूते,
स्पेल कंटिन्यू करतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच सूरज आणि अनिकेत हे दोन भाऊ स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॉलने मात्र वेग धारण केला आणि श्याम पाटील मात्र नो डाऊट त्यांच्या हातातून बॉल निसटणं अशक्य आहे. चांगली विकेट किपिंग गेल्या कित्येक दशकांपासून श्याम पाटील यांची तुम्ही पाहत आहात. लेजेंडरी क्रिकेटर. धावसंख्या 23. हुक करायचा होता. स्ट्राईकवर सूरज हरवटे आहेत. यावेळेस खांद्याच्या उंचीने बॉल ट्रॅव्हल झालेला आहे असं दर्शवतायत पंच विरलजी नायर. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील पंच अजितजी म्हात्रे. अनुभवांची शिदोरी कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. ललितजी भोईर आणि मनोजी घोडेकर पुढच्या सामन्यात तुम्हाला मैदानाच्यात पाहायला मिळतील. निरीक्षण करताना बऱ्यापैकी पकड मजबूत आहे या सामन्यावर आतापर्यंत स्वरा 11 टिवरी या संघाची. एम्बूर संघ थोडासा अनुभव कमी आहे. चांगला बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टिरक्षकाच्या दिशेने सरसावतोय पण मात्र श्याम पाटील यांच्या माध्यमातून बॉल कॅरी झाला नाहीये. बाईची एक धाव धावफलकामध्ये नोंद केली जाईल. धावफलकावर धावा आहेत 24. 24 रन्स ऑन बोर्ड. चांगला खेळ आतापर्यंत सर्व बॉलर्सने दाखवलाय. खरं तर 2च बॉलर्स यूज केलेत, प्रताप आणि प्रसाद, आणि दोघांनी मात्र त्यांनी जी कामगिरी केली आणि त्याचमुळे त्यांचा संघ कुठेतरी हायलाइटेड राहिला आहे. थोडासा फ्रंटफूटला आलेला आहे असं पाहायला मिळालं आहे. मयूर पाटील फॅम टीम बीबी स्पोर्ट्स थोडीशी बॅकफुटला. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयास. स्लाइटली आउटकटर बॉल हाताळला गेला होता बॉलर प्रसादने. आयुष्यात अडचणी खूप येतील पण अडचणीला तोंड देताना मात्र तुमचे प्रयत्न सक्षम असायला हवे. ते प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीच्या अगोदर आला, समोर आला आणि त्यानंतर पायावर बॉल आदळलाय आणि पायचीची अपील केली गेली आणि हेजिटेशन नव्हतं विरल नायर यांच्याकडे. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बसतोय 6वा धक्का बीबी स्पोर्ट्स टीमला. कल्पेश मात्रे पाहायला मिळत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर क्षेत्ररक्षण करताना. मात्रे स्पोर्ट्स चे मालक. धावसंख्या 24. न्यू बॅटर इन इज उमेश पाटील. स्ट्राईक एंडला असणार आहेत. जबरदस्त हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवत आहात. द ग्रेट मराठा ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्हाला लीग सिस्टममध्ये पाहायला मिळतोय. 4 संघ तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळतील. एम्बूर, कोपरी, टिवरी आणि गोखिवरे हे 4 संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील लीग स्टेजमध्ये. रविवारच्या दिवशी 6 संघादरम्यान नॉकआउट स्टेज असेल. या गोष्टीची देखील विजेत्या संघांनी दखल घ्यायची आहे आणि शनिवारी संध्याकाळी लॉट्स टाकून कळवण्यात येईल की कोणाशी किती वाजता खेळायचं आहे. बॉलर तयार प्रसाद. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. हातामध्ये बॉल विसावेल की काय असं वाटलं होतंच पण त्याने थ्रो केला. पुन्हा एकदा बॉल स्टंप्सवर जाऊन आदळलाय पण ओव्हरथ्रोची धाव मिळणार आहे आणि या 3 धावा नक्कीच फायद्याच्या ठरतील बीबी स्पोर्ट्स या टीमसाठी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळालेला नितेश भोईर. त्याच्या वतीने मात्र हा कॅच कलेक्ट केला गेला नाहीये आणि कॅच तर सुटलाय पण 3 धावांचा बोनस सुद्धा बीबी स्पोर्ट्स सावरे एम्बूरला मिळालेला आहे. बघा यावेळेस ऑन द राईस खेळायचा प्रयास झाला होता. तितकंसं एलिव्हेशन नव्हतं या बॉलला आणि कॅच कॅरी करताना थोडासा कॅज्युअलनेस पाहायला मिळाला. थोडासा आळस दाखवलाय तो म्हणजेच नितेशने. 4 षटकांची समाप्ती. ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर बीबी स्पोर्ट्स सावरे एम्बू टीमची धावसंख्या झालेली आहे 27 धावा. गडी बाद झाले 6. दरम्यान सन्माननीय चेतनजी केदारनाथ पाटील प्रोप्रायटर केदारनाथ एंटरप्राइजेस ज्यांच्या वतीने आम्हाला सर्व सन्मानचिन्ह प्राप्त झालेले त्यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 27. नॉट इनफ फॉर स्वरा 11 टिवरी. कमीत कमी 50चा आकडा तर क्रॉस करावा लागेल. जर आपण फॉलो ऑफ विकेटचं पाहिलं तर पहिला विकेट डाऊन झाला होता 0वर, दुसरा 11, तिसरा 17वर, चौथा 23वर, 5वा 23वर आणि 6वा 24वर. कुठलाच फलंदाज मैदानामध्ये तग धरू शकला नाहीये, थांबू शकला नाहीये, आपल्या संघाची मदत करण्यासाठी जास्तीत जास्त धावा गोळा करू शकला नाहीये
आणि या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. आणि ही लीग स्टेज असताना मात्र अजून एक संधी प्रत्येक संघाला मिळणार आहे. पण मात्र जी संधी आत्ता मिळाली आहे त्या संधीचा उपयोग केला तर तो दबाव जो आहे पूर्ण दिवसभरामधला तो दबाव थोडासा कमी नक्कीच केला जाणार आहे. तर पाहूया, अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बीबी स्पोर्ट्स संघाकडे संधी आहे, जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागणार आहेत. तर पाहूया किती धावांपर्यंत मजल जाते बीबी स्पोर्ट्स सावरे इंबूरची. दरम्यान नवीन बॉलर 5व्या षटकाची सुरुवात करेल वीरेंद्र. ओव्हर द विकेट, ऑन साइडला एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही आहे, बॉल जाईल वाईडिश डीप मिड विकेट रिजन मध्ये. प्रताप भोईर पुढे सरसावतोय, कॅच कॅरी करतोय आणि अशा पद्धतीने अजून एक धक्का बसतोय बीबी स्पोर्ट्स टीमला. हे भूषण पडवले जीव लग यार, हे म्हणत वर्तक दादा खंबीर. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि बोळेश्वरी गोखिवरी दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. पुन्हा एकदा मी पुकार देतोय, सत्यनारायण कोपरी आणि बोळेश्वरी गोखिवरी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करणार आहोत द ग्रेट मराठा टॉस बॉक्समध्ये. वीरेंद्रला दिला देखील पहिल्याच बॉलवर यश मिळाले. प्रतापला मिळालं होतं, प्रसादला मिळालं होतं, त्यानंतर आता वीरेंद्र यादवला पहिल्याच बॉलवर यश मिळते. फलंदाज बाद करण्यामध्ये तो यशस्वी होतोय आणि यस अटॅकिंगच मूड घ्यावा लागणार आहे फलंदाजांना, कारण धावा तितक्याशा जास्त नाही आहेत आणि त्या धावांना पुढे नेण्यासाठी सिंगल्स डबल्सचा सहारा न घेता 4-6चा सहारा घ्यावा लागेल. हेच कुठेतरी जाणलंय बीबी स्पोर्ट्स सावरे इंबूरच्या फलंदाजांनी. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सूरज हरवटे आणि नॉन स्ट्राईकला असेल हरीश. ड्राईव्ह चांगली आहे, गॅप मध्ये आहे, बॉल वेगाने जातोय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4, चौकार. मध्ये दादाचा सहभाग, नवतरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, ज्याच्या नावात आहे. स्लाइटली अवे फ्रॉम द बॉडी पण खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केला आणि कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून बॉलला पाठवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. खरं तर आउटफील्ड तितकी फास्ट नाही आहे, रेजिस्ट होतोय बॉल, पण तरी देखील फोर्स खूप जास्त होता त्याचमुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या 31. हो बॉडी बॅलन्स चुकला आहे त्या ठिकाणी. शू ग्रिपिंग हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे फलंदाजांसाठी. कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना आपण प्लॅस्टिक सोल्स, रबर सोल्स वेगवेगळ्या शूज परिधान करत असतो आणि म्हात्रे ब्रदर्सचे मालक कल्पेश म्हात्रे सांगतात की रबर सोल्स नाही का, रबर सोल्स तुम्हाला यूज करायचे आहे. थोडे महाग असतील पण नक्कीच तुम्ही रबर सोलचे शूज परिधान करा जेणेकरून तुमच्या शरीरातील कुठल्या अवयवाला मात्र त्रास होणार नाही आहे, दुखापत होणार नाही आहे. क्रिकेट हे प्रगल्भ झालं आहे, विकसित झालेलं आहे, तर आपण देखील थोडेसे अपडेट राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स चुकला होता सूरज हरवटेचा. 7 गडी बाद 31 धावा. बॉलर तयार वीरेंद्र. या लिडिंग एज घेऊन बॉल जाईल लॉंग स्टॉप एरियामध्ये 2 क्षेत्रक्षे. त्या ठिकाणी थोडंसे आळस दाखवताना पाहायला मिळतं. आज जर पाहिलं तर फिल्डरचा संमिश्र प्रतिसाद मिळालाय. वीरेंद्रने 3 कॅच कॅरी केलेले आहेत, त्यानंतर 2 कॅच मिस सुद्धा झालेले आहेत. क्षेत्ररक्षण देखील थोडंसं वर खाली जाते, तर या गोष्टी जबाबदारीच्या आहेत आणि जबाबदारीच्या गोष्टी असताना मात्र ती जबाबदारी पूर्ण देखील करता यायला हवी. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार वीरेंद्र. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करायचा प्रयास झाला होता, टॉपेज घेतले, बॉल जातोय तो म्हणजे शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये. फॉलो थ्रू मध्ये वीरेंद्र कॅच कॅरी करण्यासाठी जातोय पण त्याला मात्र कॅच कलेक्ट करता आला नाही. या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या वाढीनं धावफलक सरसावतो आणि पोहोचतोय 35 या आकड्यावर. मिळेल त्या धावा गोळा कराव्या लागणार आहेत बीबी स्पोर्ट्स या टीमला, कारण आता मात्र आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत या पहिल्या डावाच्या आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक प्रयत्न धावा गोळा करण्याचा असायला हवा. हेच कुठेतरी आता पाहायला मिळते. बॅटर सूरज हरवटेच्या बॅटमधून एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, 2 डबल्स आलेत. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरमधला. पुन्हा एकदा लिडिंग एज बॉल कलेक्ट होतोय, बॉल स्टॉप होतोय त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये.
अगदी मधोमध बॉल कॅरी केला गेला होता. धावसंख्या 1 ने जाईल पुढे आणि अशा पद्धतीने 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांची समाप्तीनंतर बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर टीमची धावसंख्या झाली आहे 7 गडी बाद 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 5 बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर. घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा येऊया. आम्ही आता गेलो लगेच आलो. मोहनभाई पाटील एकटाच वाघ त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू. आणि या ठिकाणी धमेंद्र भगत एकाच वेळी 2 ठिकाणी काम करते असं पाहायला मिळते. कारण नवघर मास्टर्सची देखील या ठिकाणी मॅच चालू आहे आणि त्या ठिकाणी द सिनेमॅटिक पिक्चर आहे आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्सची ही स्पर्धा ही देखील ते एकाच डेस्कवरून ऑपरेट करत आहेत. क्या बात आहे. अपडेशन महत्त्वाचं आहे. खरंच तुम्ही मनावर घेतलं असं वाटतंय महेंद्रजी भगत. सेल्फ अपडेशन. शेवटचं षटक आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 36 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आहेत. 8 स्लॉग ओव्हर. शेवटचं षटक आता नाही तर कधी नाही. आणि या षटकामध्ये 50चा आकडा पार करेल का? काय म्हणता 50 धावांचा पल्ला पार करेल का तुमचा संघ? तुम्हाला काय वाटते? विश्वास तर आहे दोन्ही बॅट्समनवरती. 50 धावा तर होतीलच असं मला वाटतंय. बघा या ठिकाणी त्यांचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर बाळा पवार यांनी सांगितलं की विश्वास आहे त्यांच्या फलंदाजांवर आणि 50 धावा नक्कीच पूर्ण केल्या जाऊ शकतील. बघा हा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. पुरस्कर्ते जे तुम्हाला प्रोत्साहित करतायत त्यांचं मन राखायचं असेल तर त्या धावा बनवाव्या सुद्धा लागतील. कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये एक फायनान्शियल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि बाळा पवार यांनी बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर या संघाला पुरस्कृत केलेला आहे. तर पाहूया त्यांचा खेळ पुढे जाईल का. आणि हेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून ते त्यांचं देखील मत नोंदवत आहेत. पुढचा मॅच असणार आहे सत्यनारायण कोपरी आणि बोळेश्वरी गोखिवरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा शेवटचा पुकार. सत्यनारायण कोपरी आणि बोळेश्वरी गोखिवरे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला हा पुकार असेल शेवटचा की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. धन्यवाद. शेवटचं षटक प्रकाश पाटील. स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या हाताने ग्लाईड केलंय. बॉल जाईल कव्हर पॉईंट एरियामध्ये. त्या ठिकाणी एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे आणि धडधाकट शरीरयष्टीचा फलंदाज तुम्हाला आता पाहायला मिळेल हरीश परदेशी. पाहूया ते सामर्थ्य, ती ताकद, ती नजाकत पाहायला मिळेल का हरीश परदेशीच्या बॅटमधून. धावसंख्या बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूरची 7 गडी बाद 37 धावा. प्रकाश पाटील स्लॉक ओव्हर एक्सपर्ट आहे स्वरा 11 टिवरी या संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला फॉलो केलं. बॉलला बॅकफुटला जाऊन कट केलंय. बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट एरियामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फसते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता जितू पाटील आणि जितू पाटील यांच्याकडून चुका होणं विश्वास बसत नाहीये. खरं तर तो आविर्भावात राहिला होता की बॉल त्याकडे येईल पण त्या ठिकाणी जी फील्ड पोझिशन आहे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा रोटेट होत असतो आणि त्याचमुळे तो अभ्यास घेऊन क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असते. पॉईंटपासून जो थर्ड मॅन एरिया आहे त्या क्षेत्रात आता टप्पा पडल्यानंतर बॉल रोटेट होत असतो आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी तो कॅरी करता आला नाहीये. असो अजूनही बॉल्स बाकी आहेत. 4 धावसंख्या 39. यावेळेस पुन्हा एकदा पेस विथ बाउन्स. आउटस्टिकच्या बाहेर हा बॉल हाताळला गेला होता आणि उजव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण बॉलने टप्पा घेतल्यानंतर वेग आणि उंची धारण केली आणि त्याचमुळे मात्र स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण तो पूर्णत्वास नेता आला नाहीये हरीशला. धावसंख्या 39. यावेळेस टॉपेज घेऊन बॉल जाईल फ्लायस्लिपला. यष्टीरक्षक श्याम पाटील यांना हुलकावणी देऊन बॉल मागे जातोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 40 वर. 40 रन्स ऑन बोर्ड. बॉल्स फेकून झाले त्या षटकातले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मी पुकार देतोय सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि बोळेश्वरी गोखिवरे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बघा फ्रंटफूटवर जाऊन खेळायचं आहे की बॅकफूटवर जाऊन खेळायचं आहे ही द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला बॅकफूटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला गेला पण त्यानंतर मात्र प्रकाश पटेलने यांनी कामगिरी पूर्ण चोख अदा केली होती. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. आर्म बॉल तो हाताळतोय आणि आतापर्यंत या षटकाला चांगल्या पद्धतीचं हे स्वरूप देतोय प्रकाश पटेल. आपल्या संघाच्या मदतीसाठी आले शेवटच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला.
पुन्हा एकदा रिझल्ट इज सेम, पण यावेळेस मात्र यष्टीजीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बॉल तर चांगला हाताळला होता आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण श्याम पाटील ऍट हिज बेस्ट. शेवट मात्र या ठिकाणी गोड करतोय स्वरा 11 टिवरी आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 40 आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स मध्ये 41 धावा पूर्ण कराव्या लागतील स्वरा 11 टिवरीला. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर दुसऱ्या डावामध्ये येऊया. तुम्हाला ऐकायला मिळतील प्रमोदजी शेडगे. तोपर्यंत एक संगीतमय ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. म्हात्रे नितीन पाटील साऱ्या बाबतीत ते माहीर, साऱ्याच बाबतीत ते माहीर, साऱ्याच बाबतीत ते माहीर. हे रवी वाघमारे भावेश पुणेकर दादाला यांचा लय नाझर, दादाला यांचा लय नाझर, दादाला यांचा लय नाझर. गंधर्व पाटील दादाचा आहे जीवलग, नंदू भोईर भाई दादाचा आहे जीवलग. नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. कोयनूर हिऱ्यावानी दादाचा स्वभाव, आज समाज कार्यात दादाच लय नाव, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. थँक्यू मनीष पाटील अँड HM साऊंड सिस्टम. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. आजचा सलग तिसरा दिवस. पहिला दिवस RK एंटरप्राइजेस दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघाने खूप छान खेळ केला आणि अंतिम 6चे दरवाजे ठोठावले. दुसरा दिवस कालचा आपण पाहिलात. कालच्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीने पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाने अप्रतिम दर्जेदार खेळ केला आणि अंतिम 6चे दरवाजे ठोठावले गेले. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कॅप्टन जर आला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस करण्यासाठी लगेच या, अन्यथा पॅनलाइजला यावेळेला सामोरे जावं लागेल. आमचे आदरणीय मोहनदादा पाटील या ठिकाणी आम्हाला सूचित करतायत. या स्पर्धेचे शिल्पकार. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली संकल्पना घेऊन आलेली ही स्पर्धा आपल्याला सातत्याने 12व्या वर्षात एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेत असताना द ग्रेट मराठा चषक हे फक्त नाव नाहीये, तर ब्रँड तयार झाला या स्पर्धेचा. आपण सातत्याने पाहतोय, कारण हळूहळू ही स्पर्धा मात्र खूप चांगल्या प्रकारची पुढे जात असताना आपण पाहिलं काहीतरी नाविन्य करून घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अजित म्हात्रे अँड एका साईडला विरल नायर हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला BB स्पोर्ट्स सावरे एंबूर या संघाने थोडंसं निराश केलं आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो स्टार्ट चांगली झाली नाही. मयूर पाटीलने मात्र यावेळेला एक बेजबाबदार फटका खेळला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होताना प्रताप भोईरच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकलात. विजय कांबळे आमच्या समवेत जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. खूप चांगला लेखाजोगा आणि RK एंटरप्राइजेस
च्या माध्यमातून त्या मॅचेसमध्ये सुद्धा आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. नाईटच्या स्पर्धेमध्ये 13 ते 17 एप्रिल अशी स्पर्धा पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानामध्ये 1.5 लाखाची स्पर्धा आहे. ते खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर सुंदर कटआउट्स, तदनंतर आपण स्वर्गीयांची नावं या स्टँडला दिली गेलेत आणि प्रत्येक संघाचे मात्र आपण पाहू शकता स्टँड वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा आणि सुशोभित आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिले गेलंय. आणि जीवचंद्र म्हटलं तर नेहमीच मोहनदादा पाटील यांची स्पर्धा खूप छान पद्धतीने आपण हाताळतोय. या अगोदर आपण आमदार चषक पाहिला होता. अमितदादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. RK एंटरप्राइजेसची स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. हे जीवचंद्राचे अग्रगण्य या स्पर्धेचं मात्र द ग्रेट मराठा चषक आपल्याला पाहायला मिळतो खूप छान पद्धतीने. आणि त्यासाठी द ग्रेट मराठा परिवार तत्पर असतो. फक्त क्रिकेट नाही आहे तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त काही जर करण्याची इच्छा असेल तर नेहमीच सामाजिक कार्यकर्ते म्हणून मोहनदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. म्हणूनच मी म्हणतो ना, जरी सोन्याचं घड्याळ असलं तर त्याच्या सेल नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे परंतु तुमच्याकडे जर माणुसकीच नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि हेच वाक्य मात्र आपण माणुसकीच्या नात्याने मात्र जास्तीत जास्त प्रत्येक माणसानं जोपासलंय असे मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू यावेळेला सूरज रॉय, यावेळेला आपण पाहू शकतात ब्रँड ऑफ मनोर एकदा वर्जित केली जाते. आणि नेहमीच मयूर पाटील सूरज रॉयला घेऊन खेळताना पाहायला मिळतो. त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवतो. एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होत असताना सातत्याने खूप चांगली भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतो. तर एका साईडला प्रकाश पाटील सारखा धुरंधर खेळाडू, लेजंड खेळाडू, A1 जोडी मी तर म्हणेन प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस सलग या स्पर्धेच्या माध्यमातून TCP लाईव्ह महेंद्रजी भगत प्रोप्रायटर आणि सरळ मात्र थेट यूट्यूबवर लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारे असे महेंद्र भगत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं यावेळेला काम केलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकीकडे धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा. चला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आणि बोळेश्वर गोकिवरे संघाचा कर्णधार कॅप्टन आपण यायचं आहे. अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. याची दखल घ्या. अप्रतिम गुड डिलिव्हरी ही स्पेशल यावेळेला स्पेशालिटी आहे या गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर थोडासा अचानक बाउन्स यावेळेला पाहायला मिळतो. कारण जेव्हा गुडलेन स्पॉटला चेंडू यावेळेला पिच होतो ना त्यावेळेला चेंडू मात्र जरूर बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि नॅचरल बाउन्स असतो. यावेळेला पंच काहीच करू शकणार नाही. त्या अशा वेळेला कित्येक वेळा अपील केल्या जातात की बाउन्स एक झालाय परंतु गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र जेव्हा यावेळेला पिच होतो त्यावेळेला मात्र डॉट पाहायला मिळाला. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर अनिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद भुते आणि प्रकाश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा गोलंदाज प्रसाद भुते मात्र स्ट्राईक एंडकडे. यावेळेला पहिला ऑफ साईडला चिप शॉट आहे. झेल होऊ शकला असता परंतु व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी नव्हतं. मात्र कव्हर करेपर्यंत मयूर पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने प्रसाद भुते मात्र यावेळेला घेऊन जातोय संघाला 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पॉवर प्लेचं बंधन आपल्याला पाहायला मिळतं आणि पॉवर प्लेच्या बंधनात यावेळेला सूरज रॉयने जकडवून ठेवलं गेलंय. फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीये. जरी छोटी टोटल असली तर बॅटल मात्र रंगेल का मोठं याकडे लक्ष असेल. कारण इथे विकेट फॅक्टर खूप महत्वाची भूमिका असेल बेबी स्पोर्ट्स सावरे एंबूर संघाला. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये ती मात्र आपण पाहू शकतायत स्वरा 11 टिवरी. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. दोन्ही फलंदाजाला ठाऊक आहे पहिले षटक घातक सिद्ध होईल. त्याकरता आपण सांभाळून खेळणं आणि खास करून खेळपट्टीवर टिकून राहणं हीच मात्र यावेळेला खूप उपयोगी यावेळेला पडेल.
पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 धावा. षटक क्रमांक पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर डॉट आला, 4थ्या चेंडूवर 1 धाव आली, 5व्या चेंडूवर 2 धावा आणि 6व्या चेंडूवर 1 धाव येत असताना पहिलं षटक कंप्लीट होत असताना 6 धावा स्वरा 11 टिवरी हा संघ जाऊन पोहोचतोय 6च्या घरामध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती, या ऐकूया छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा, गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची, आमचा मोहन पाटील भाऊ. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. षटक क्रमांक 2 हॅरी, यावेळेला मात्र हरीश परदेसी ब्रँड ऑफ दुर्वेसचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. हरीश परदेसी कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅप्चर करत असताना या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मनोहर प्रीमियर लीग सातत्याने हाताळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा. या स्पर्धेसाठी सुनील यादव मॅन फ्रॉम वरई, एक चांगले खेळाडू आणि चांगले व्यक्तिमत्व, यांनी सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला दिल्यात आणि खास करून मयूर पाटील यांच्यासाठी शुभेच्छा. सावरे एंबूर या संघासाठी आपण पाहू शकताय 6 धावा. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू यावेळेला डॉट येत असताना आपण पाहू शकतायत धावसंख्या स्थिरावली गेले. प्रसाद भुते या खेळाडूकडे ते टेक्निकली साऊंड सिस्टम आहेत. फटके पुनश्च एकदा जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग, काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 2 चेंडू लगातार डॉट. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज लेफ्ट हँडेड बॅट्समन वरून आठवलं ब्रायन चार्ल्स लारा, प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखला गेला आणि ज्याने मात्र आज 153 धावा फलकावर लगावल्या होत्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया संघाबरोबर. परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळताना स्टीवा आज 199 वर बाद झाला होता. 1 धावेने 200 धावांना फक्त 1 धाव कंप्लीट झाली असती तर फलंदाज 200 धावा करू शकला असता. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय पुलचा फटका, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा प्रसाद भुतेच्या बॅटमधून येत असताना स्वरा 11 टिवरी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 8 या धावसंख्येवर 8 रन्स या ठिकाणी फलकावर पाहायला मिळतात. 41 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकाल चेंडू फेकून झाले ते 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन संकल्पना, काहीतरी नाविन्य करून घेऊन येणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. सरळ बॅटने जरूर खेळला गेला. हॅरी मात्र हरीश परदेसी पुढे येतोय. कॉटन बोल्टची संधी आणि यावेळेला प्रसाद भुते थोडासा जखडून खेळत असताना यावेळेला चाचपडत असताना पाहायला मिळाला क्रीजमध्ये आणि त्या कारणास्तव कॉन्फिडेंटली फलंदाजी आज पाहायला मिळाली नाही. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. चला, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा कर्णधार प्लीज लवकरात लवकर या, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्या. गोकिवरे संघाचा या ठिकाणी कर्णधार उपस्थित झालेला आहे. वेळेच्या नुसार आपण लवकरात लवकर या, कारण हाफ इनिंग झाल्यानंतर टॉस होणं खूप गरजेची गोष्ट. आतापर्यंत 2 दिवस आपण हाताळलेत आणि प्रत्येक संघाने कॉपरेट केलंय. त्याकरता मी प्रत्येकाला विनंती करेन की वेळेचं भान ठेवायचं आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला स्पेशली मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट अँड लास्ट वन असेल. रवी वाघमारे आम्हाला वेळेच्या बाबतीत मात्र या ठिकाणी सावध पवित्र देत आहेत. नितीनजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर 8. गुड डिलिव्हरी, काय आक्रमकता दाखवलंय हॅरीने. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, टप्पा अचूक पद्धतीने, काय भन्नाट वेग पाहायला मिळतो. मयूर आंबेकर याच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर बॉलिंग यावेळेला पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहा, 41 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की उडवले गेले.
ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राजन त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. छोटा पॅक बडा धमाका. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये सूरज रॉय आणि हरीश परदेसी यांनी टिच्चून मारा केला. विलक्षण कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग 4.50च्या सरासरीने 9 धावा. येणारे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 32 धावा. हे सामन्याचं समीकरण स्वरा 11 टिवरी या संघाला आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया HM साऊंड सिस्टमकडे. द ग्रेट मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. खूप चांगलं जगदीश पाटील महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी यांच्या गोड आवाजातून मोहनदादा पाटील यांच्यावर सुंदर गीत गाताना आपण पाहू शकतात. अनेक गीतं मात्र ज्यांनी मात्र आज आगरी कोळी बांधवांना एकत्रित येऊन सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 6 धावा पहिल्या षटकामध्ये आणि 3 धावा अवघ्या मात्र आणि 1 गडी बाद केला. जबरदस्त हरीश परदेसी याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरं षटक पुन्हा एकदा सूरज रॉय ब्रँड ऑफ मनोर उजव्या हाताने. पहिला चेंडू यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा सुरू असेल प्रेक्षकांमध्ये का जर बीबी स्पोर्ट सावरे एंबूर संघाने 60+ जर धावा केल्या असत्या तर कदाचित एक चांगली फाईट पाहायला मिळाली असती. परंतु 41 धावांवर आतापर्यंत आपण पाहू शकतात. परंतु जिद्द आहे, चिकाटी आपल्याला पाहायला मिळते. कसब कला कौशल्य माणस मनसुबा हेतू उद्देश. यावेळेला प्रकाश पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग फटका आहे. उंची जास्तीत जास्त प्राप्त केले आणि त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. सुपर कॅच यावेळेला आपण पाहू शकतात. ब्रिलियंट फलंदाज प्रकाश पाटील बॅक टू द डगआउट. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात पिंटू जनाठे जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. सुपर मॅग्निफिसंट कॅच. प्रकाश पाटील एक थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जेणेकरून जे प्रेशर आलं होतं ना ते प्रेशर मात्र यावेळेला हटवण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु ते प्रेशर अजून मात्र यावेळेला आणखीन स्वरा 11 टिवरी संघाकडे झुकलं गेलंय. सामना रफ अँड टफ होईल कारण 3-2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. नवीन फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत. भूमित एक जबरदस्त अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. यावेळेला बॅटची चेंडू मात्र यावेळेला फर्स्ट स्लिप कडून निघून जातो. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 धावा. निलेश भोईर आणि भूमित भोईरवर पूर्णपणे जिम्मेदारी. मी प्रथमेश ओघे बंटी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाकडे या. आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा वेळेची दिरंगाई न करताना. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला तिसरा आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. सूरज रॉयचं मी कौतुक करेन. अचूक टप्प्यावर भेदक मारा. सुरेख लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज. सुपर बॉलिंग. बॅटची एज अँड टेकन. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. एक्सलंट. निमेश कोणतीही चुकी करत नाहीये. तिसरा फलंदाज यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना यावेळेला फलंदाज भूमित भोईर गॉन. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. धवन
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा, 3 फलंदाज यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. आता नवीन येणारा फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, रवींद्र ठक्कर. यावेळेला आपण पाहू शकतायत आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुद्धा आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून टिवरी गावातून पाहायला मिळतं. जो उपसरपंच चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याच माध्यमातून. धावांची गती फलकावर 10 धावा. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हरेज केली जाते. थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आणि जे श्रोते जोडले गेले, जे वॉच करतायत स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर, मात्र त्यांचं सुद्धा आम्ही मोहनदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांचं लाख लाख धन्यवाद असेल. ही स्पर्धा मात्र खूप उंची गाठते. या स्पर्धेची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका वाजला गेला आणि स्पेशली पालघर जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख मोहनदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. अजित मात्रे त्या ठिकाणी वळत आहेत. यस, इट इज अ वाईट. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. चेंडू फेकून झालेत. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ, प्लीज वेळेची दिरंगाई करू नका. आपण एक मोठी स्पर्धा खेळतायत तर वेळेवर पोहोचणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, लेंथच्या बाहेर होता आणि त्याच कारणास्तव अजित मात्रे यावेळेला वळताना पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकता 12 रन्स, 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. 12 धावा, 12 रन्स. सूरज रॉय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि रवींद्र ठक्करच्या बॅटमधून आलाय द ग्रेट मराठा षटकार. 6 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये रवींद्र ठक्कर यावेळेला आल्या आल्या रवीच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा येत असताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या तब्बल 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला रवीच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक पुढे येतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावांची गती फलकावर 2च्या मदतीने स्वरा 11 टिवरी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर तब्बल 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झालेत तर एकंदरीत आपण पाहिले तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये एक्झॅक्टली विजयासाठी 21 धावा स्वरा 11 टिवरी या संघाला आपण पाहू शकाल. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. एका साईडला राकेश नाईक आणि एका साईडला प्रथमेश ओघे, अर्थातच बंटी मनीष पाटील त्या ठिकाणी आहेत आणि जगन्नाथ मात्रे साहेब, जगन्नाथ तांडेल साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या पण कॉइन स्पिन केला जाईल त्यांच्या शुभ हस्ते. ठीक आहे, थँक्यू. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार. सर इकडे आपण. एका बाजू असेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आणि एका बाजू असेल बोळेश्वरी गोखेवरी हा संघ. आणि मी दोन्ही कॅप्टनला अगोदर नाणं दाखवू इच्छितो. द ग्रेट मराठा परिवार असं अंकित केलेलं आहे एका बाजूला आणि एका बाजूचं द ग्रेट मराठा फाउंडेशन असं करण्यात आलेलं आहे. तुम्हाला कॉइन स्पिन होण्याच्या अगोदर सांगायचं आहे की काय तुम्ही घ्याल. द ग्रेट मराठा परिवार असा कॉल आहे गोखिवरीचा आणि नाणेफेक जिंकले श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने फाउंडेशन असं नाणं आलेलं आहे. मी आमच्या साहेबांना विनंती करतो पुन्हा आपण व्यासपीठावर आसनाचं होऊ शकतं. धन्यवाद, तुम्ही या टॉस बॉक्समध्ये आलेला आहात. नाणेफेक जिंकले श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारू आम्ही. आणि चर्चा तर खूप करायची होती पण सामना देखील तितकाच महत्त्वाचा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीने आणि आमंत्रित केलं आहे फलंदाजी करण्यासाठी बोळेश्वरी गोखिवरीला. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे. ओव्हर टू यू. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 20 धावा फलकावर 17 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सूरज रायच्या त्या चेंडूवर मात्र षटकार आणि सामन्याला थोडीफार कलाटणी. अप्रतिम. हरीश परदेशी काय जबरदस्त कट करत असताना चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. कारण ज्या पद्धतीने अँगल क्रिएट करतोय ओव्हर द विकेट, आपली जी बाजू आहे ती मात्र यावेळेला त्या ओव्हर द विकेट ने येत असताना चेंडू मात्र थोडंसं बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला लेट कटर आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. सुपर मॅग्निफिसंट मॅच. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद आहे का. पुनश्च एकदा थर्ड अंपायर मात्र रेफर केलाय तो ऑनफिल्ड पंचांनी. तर यावेळेला मॉन्टी घोडेकर अर्थातच मनोज घोडेकर यांना मात्र यावं लागेल. ऑन स्क्रीन डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद आहे. यावेळेला थर्ड अंपायर कडून जरूर या ठिकाणी इशारा आला गेलाय आणि फलंदाज निलेश भोईर यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना महत्वपूर्ण क्षणाला मात्र यावेळेला महत्वपूर्ण विकेट मिळते आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या 21 धावा. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता 4 जवळजवळ फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. 21 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. 21 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक सुरू आहे ते हरीश परदेशीचं आपण पाहू शकतायत. चौथं वैयक्तिक दुसरा आहे. सूरज रायने 2 स्पेल हाताळले. हरीश परदेशीने दुसरा स्पेल यावेळेला आपण पाहतो वैयक्तिक आणि सांघिक चौथं आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेची संकल्पना आणि ही संकल्पना घेऊन येत असताना 12व्या वर्षामध्ये काय फुलातून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. वेगवेगळ्या मात्र आपण पाहू शकाल तर मॅन ऑफ द मॅच ज्या पद्धतीने वेगळे गिफ्ट हॅम्पर आपण पाहू शकतायत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी हिरो बाईक आपण पाहू शकाल आणि फास्टेड 50 साठी सुद्धा आपण पाहतो की एक सायकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर कोणता खेळाडू फास्टेड 50 या वेळेला मात्र मारेल याकडे लक्ष असेल. काल सतीश कोहलीच्या बॅटमधून मात्र जबरदस्त 21 चेंडूमध्ये 50 धावा 51 धावा. सुपर बॅटर म्हणून आपण पाहू शकतायत. नितीन पाटील मास्टर माइंड आहेत ते मात्र दर्शवत असताना कालच्या दिवसाचा लेखाजोगा सकाळच्या सत्रामध्ये आपण उल्लेख केला. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 3 चेंडूचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा जरा गेम. कारण 11:03 पहिला चेंडू मात्र या सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने प्रताप भोईरच्या बॅटमधून ब्रँड इज ब्रँड 6 धावा. गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. द ग्रेट मराठा षटकार 6 धावा. सैनिक वेडे करू जीवाचे
गोवा झेंडा लहरताना समोरच आपण पाहू शकतायत रेल्वे स्टेशन आणि त्या ब्रिजवर आपण पाहू शकतायत खूप चांगलं. मात्र यावेळेला आपण पाहतोय हरीश परदेसाने कमबॅक केलं. जरी मला षटकार मारलं तरी सुद्धा माझ्यामध्ये ती कुवत आहे, ती क्षमता आहे चेंडू डॉट करण्याची आणि यावेळेला हॅरीने ते दर्शवत असताना डॉट चेंडू येतोय. संघाची धावसंख्या स्थिती अशी आहे 27 धावा फलकावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांचं लक्ष. सामना बॅलन्सिंग आहे. इथून सुद्धा मात्र सामना झुकू शकतो. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत कारण ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये बराच वेळ राहिली तर सामना फिनिश होऊ शकतो. परंतु इथून जर ही जोडी जर ब्रेक झाली तर कदाचित थोडंसं दडपण वाढेल. परंतु बॅटचे एज घेऊन चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी शॉट लेगला एकदा वर्जित केली जाते आणि स्वरा 11 टिवरी संघ जाऊन पोहोचते फलकावर. 28 धावा येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघ हार न मानणाऱ्यांपैकी एक संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा चषक 2022. तर शिवसेना मराठी अस्मितेची जरूर जाणीव असणारा एक पक्ष म्हणून ओळखलं जातं. 19 जून 1966 ची पहाट उजाडली आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली शिवसेना. एकच पक्ष मात्र मराठी माणसाला जाणीव करून देण्याची, मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम ज्या मात्र या शिवसेनाने केलंय खरोखरच मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28, 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. बीबी स्पोर्ट सावरे एंबूर की एका साईडला स्वरा 11 टिवरी. या दोन संघांमध्ये जबरदस्त सामना, कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. प्रताप भोईर एक जबरदस्त ब्रँड ऑफ टिवरीचा खेळाडू आपण पाहू शकता. एक षटकार खणखणीत पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम यावेळेला केलं गेलं. राजन गोवारीच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, मिसफिल्डचा फायदा यावेळेला मिळत असताना पिंटू जनाटेने मात्र चुकी केली आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता चौकार. वरदान दिले शौर्याचे फलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक आपण पाहू शकता 5वा आहे. फक्त या वेळेला दिशा देण्याचं काम केलं. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा सत्ता यांच्या मात्र अभिवादनसाठी चौकाराकरिता 4 मिळत आहेत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 36 या धावसंख्येवर. प्रताप भोईर टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभवाचा खजिना या खेळाडूच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त केले गेले. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि चुकी करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक.
धावांची गती उमेश पाटील मयूर पाटील यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि उधळण जास्त, तर बँक बॅलन्स काहीच राहणार नाही. 2 धावा येत असताना संघ जाऊन पोचते 38. आता मात्र विजयासाठी 3 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल बोळेश्वरी गोकिवरे, या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका चांगला आहे सूरज रॉय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि खेळ खल्लास प्रताप बोहीर, धावांची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड बॅटिंग सुपर. आणि रवींद्र टक्करने मात्र जी स्टार्ट केली गेली वाखाणण्याजोगे पाहायला मिळालं. जिम्मेदारीने खेळ केला आणि त्या कारणास्तव पहिला विजय मात्र यावेळेला स्वरा 11 टिवरी संघाच्या खात्यामध्ये. प्रवीण भगत साहेब खुश असतील आपल्या संघावर. खूप चांगलं व्यक्तिमत्व यावेळेला पाहायला मिळतात आणि त्यांचे कॉपरेट करण्यासाठी